आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या निर्णयाचं एक शेतकरी म्हणून आणि शिवसेना पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी खूप खूप स्वागत करतो. कारण हा निर्णय जर खरोखर अंमलात आला तर लाखो शेतकऱ्यांचं भलं होणार आहे. काय म्हणतात देवेंद्र फडणवीसजी, तर 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या तुमच्या बिलाला आजपर्यंत बिल येतच नव्हतं तुम्हाला, परंतु ही सर्व बिलं तुमच्या नावावरती नोंदलेली आहेत, ही कधीही वसुली होऊ शकते. तेव्हा मी आता निर्णय घेत आहे की याच्या पुढे 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या बिलाचं वसुली केली जाणार नाही. आम्ही म्हणत आहेत की आम्ही तिघेही मिळून म्हणजे महायुतीतील सर्व पक्ष मिळून 48,000 करोड रुपयांची ही बिलं आम्ही माफ करणार आहोत. खूप चांगला निर्णय होईल हा जर झाला तर. परंतु मला एक प्रश्न पडलेला आहे की मुख्यमंत्री हे अतिशय हुशार म्हणून ओळखले जातात, संवेदनशील म्हणून ओळखले जातात. त्यांनी रस्त्यावरती हा निर्णय कसा काय जाहीर केला? एका सभेमध्ये शेतकऱ्यांच्या काल त्यांनी हा निर्णय जाहीर करून टाकला आणि टाळ्या आणि शिट्या सुद्धा भरपूर मिळाल्या त्या निर्णयाला, कारण निर्णयच तसा होता. परंतु मंत्रिमंडळामध्ये खरं म्हणजे डिस्कशन होतं आणि निर्णय जाहीर केले जातात अगोदर आणि मग रस्त्यावरती ते जाहीर करायचे असतात. मुख्यमंत्र्यांनी यावेळेस नवीन पायंडा घातलेला दिसतोय. आता याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी हे नियम तोडलेले आहेत. मुख्यमंत्री इतर मंत्र्यांशी डिस्कशन केल्याच्या अगोदर जर निर्णय जाहीर करत असतील तर मग इतर मंत्री आता काय करतील हा विचार मला पडलेला आहे. आम्ही सर्व युवक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे पाहून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो, चांगलं शिकण्याचा. परंतु यावेळेस मुख्यमंत्र्यांनी थोडासा वेगळा निर्णय घेतलेला, तो पटला नाही. आणि आम्हा सर्वांना आता एक प्रश्न पडलेला आहे की पुढे आता कसं होईल.